टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तहसीलच्या समोर तांदळवाडी येथील शेतकऱ्यांचं गेली 5 दिवस झालं पवनचक्की कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। शेतकरी जवळजवळ 17 ते 18 शेतकरी या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मला सांगा, काय तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? साहेब, आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला जो तारेचा मोबदला आहे तो 22,000 प्रति मीटर मिळायला पाहिजे आणि टावरसाठी 17 लाख रुपये मिळायला पाहिजे। ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही पुढे आलो। काही शेतकऱ्यांचं ॲग्रीमेंट नाही, काही डॉक्युमेंट नाहीत, काही घेतलेले सिग्नेचर नाही, 1 रुपया दिला नाही, तरी देखील तारा ओढण्याचं काम पूर्ण केलं आहे, टावरचं काम पूर्ण केलं आहे। गरीब शेतकऱ्यांनी काही करू शकत नाही म्हणून गैरफायदा घेऊन काम कसं करता येईल याचा प्रयत्न पूर्ण केला आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे साहेब। याच्यामध्ये 2 आमच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खराब झाली आहे, त्यांनी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। अजूनसुद्धा प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, प्रशासन हातावर हात बांधून बसले। याच्या संदर्भात सांगायचं झालं तर मी उच्च शिक्षित आहे, PhD आहे। मी सगळं सोडून मी असं गावाकडे एखादा उद्योगधंदा सुरू करायचं ठरवलं। त्या दृष्टिकोनातून मी जमीन विकत घेतली, त्या जमिनीमध्ये नवीन काहीतरी प्रोजेक्ट टाकू असं ठरवलं आणि ते प्रोजेक्ट टाकला आणि ही तार आली आडवी। त्या तारेमुळे माझं ती क्लिअरन्स होत नव्हतं। मग मी SDO साहेबाकडे ॲप्लिकेशन केलं, SDO साहेबाकडून क्लिअरन्स घेण्याचा प्रयत्न केला। SDO साहेब म्हणलं तुमचे सगळं प्रोजेक्ट शिफ्ट करा, तार शिफ्ट होत नाही, मग तर तुमचा मोबदला देऊ। आजपर्यंत मला रुपयाचा मोबदला नाही। माझा प्रोजेक्ट पूर्ण शिफ्ट करावा लागला, माझी जमीन मला दुसरीकडे घ्यावं लागली, पण माझा जे खर्च झाला आहे ती खर्च मला रुपया मिळालेला नाही। खूप अवघड आवश्यकता आहे। मग आता मला म्हणायचं आहे की ही उपोषणावर मार्ग निघेल का? काय वाटतं तुम्हाला? उपोषणावर मार्ग निघाला नाही साहेब। मी 90 लाख रुपये बँकेचं लोन घेतलंय, ते लोन कसं फिडो? जर समजा मी असेच 20-20 लाख रुपये जर ह्या गव्हर्नमेंटचे कागदपत्र बनवायला जमिनी घ्यायला घालवले आणि मला प्रोजेक्ट उभा करायचा आहे, मी सगळं सोडून तेच करणार आहे ना। मग माझे पैसे गेलेले तरी मला मिळायला पाहिजे ना, गेलेला रुपया नाही। त्यामुळेच मी उपोषणाला बसलोय आणि 5वा दिवस आहे उपोषणाचा। 2-3 शेतकऱ्यांची तब्येत देखील खालावलेली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तुमची काय मागणी आहे? नेमकं तुमच्या शेतात हे का टावर गेले का नेमकं काय? माझ्या शेतात 2 टावर गेलेत आणि दोन्ही पवनचक्कीच्या तारा तिथून गेलेत। गाव कोणतं तुमचं? मी तांदळवाडी, तालुका वाशी। बर. हां, सिरेंटेकाची आणि रिन्युअल पॉवरच्या दोन्ही कंपनीच्या 220 kVच्या लाईन गेलेत। तुम्हाला पण योग्य मोबदला भेटला नाही का? अजिबात योग्य। त्यांनी काय केले, कोणाला 1,500 रुपये दिले, कोणाला 2,000 रुपये दिले, कोणाला 40,000 रुपयापर्यंत मीटर प्रमाणे असं मोबदला दिलाय तारेखालील अंतरासाठी। परिसरातले किती शेतकरी आहेत असे तुमच्या अंदाजे? आमच्या गावातले किती जरी नाही म्हणलं तर माझ्या माहितीने 150 शेतकऱ्याच्या पुढे शेतकरी असतील। बर. आणि त्यांनी काय केलेलं आहे की तुम्हाला ऑगस्ट 17 लाख रुपये आम्ही टावरसाठी देतो आणि पुन्हा तारेखालील अंतरासाठी 22,000 रुपये मीटर प्रमाणे पैसे देतो। जी जाहीर नुकसान आहे तुमचं, तिचे नुकसान असेल त्या प्रमाणात तुम्हाला पैसे देतो। मग करा ह्याच्यावर सह्या, अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी सह्या त्याच्यावर केल्यात हो। त्यांना शेतकऱ्याला माहीत नाही नेमकं सह्या कशाला घेतलेत, कारण की प्रत्येक शेतकरी हा इतका अडचणीतच आहे की त्याला चेकची आज आवश्यकता आहे। त्यांना वाटतं चेक भेटायला लागलाय, सही करा म्हणलेत, केल्यात सह्या। ह्यांनी नेमकं सह्या ॲग्रीमेंटवर घेतल्यात का कशावर घेतल्यात? ह्यांनी एकतर कुणाला काही सांगितलेलं नाही किंवा ही ॲग्रीमेंट आहे बाबा, अगर तुम्हाला एखादा ॲग्रीमेंट धरा, ही बिलकुल ह्यांनी। तुमच्या गावामध्ये कुठल्या कंपनीचं आहे? तुम्ही बोलताय कुठल्या कंपनीचं काम? रिनो कंपनीचं आणि सिरेंटेक कंपनी, दोन्ही कंपनी आहेत आमच्या गावात। तर ह्यांनी साहेब भरपूर फसवणूक केली। काही व्यक्तींना तर पैसे दिले नाहीत, काही दंडांडगे असतील। एखादा शेतकरी शेजारी त्याला 35,000 रुपये मीटर प्रमाणे पैसे दिलेत आणि त्याच्या शेजारचा शेतकरी हा गरीब आहे, त्याला 1,500 रुपये मीटरने पैसे। हा अन्याय कशामुळे साहेब? तर ह्याच्यावर आम्हाला न्याय भेटायला पाहिजे ना, सर्वांना सरसकट पैसे भेटायला पाहिजेत ना। जमीन त्या दोघांची एकच आहेत ना, हे आमचं म्हणणं आहे। आता 2 दिवसापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्यावर लाठीचार्ज पण झाला होता, त्या
म्हणजे ते पण प्रकरण आहे. मग हे काय, आम्ही त्यांना 18 तारखेला उपोषणाला बसणारे असं नोटीस दिलती. 72 जण होतो आम्ही. मग ह्यांना 72 जण त्यातली त्यांना फोडायचे होते. ह्यांनी जवळजवळ आमच्यातले काही व्यक्ती फोडल्या बी, आणि जी व्यक्ती फुटत नव्हत्या त्या व्यक्तीला त्यांनी लाठीचार्ज केला, त्यांनी बळाचा वापर केलाय. हे बळाचा वापर करून त्यांनी आंदोलन चिघळलं. गोरगरीब काय होते त्यांना 7,000चं मीटर प्रमाणे देतो काय करू ना, त्यांना आम्हीच दाखवलं आणि त्यांनी फोडलं. आणि फोडून त्या बऱ्याचशा शेतकऱ्याचे त्यांनी चेक होल्ड केलेत, त्यांच्या खात्यावर पैसे आज बी येत नाहीत. त्यातले बरेचसे शेतकरी इथे येऊन बसतेत, रडतेत. त्यांनी नेमका न्याय कोणाला मागायचा? तुमचं पण आहे का? हो, मी गणेश चौधरी, राणा तांदळवाडी. आमच्या शेतामधून गॅन्ट्री पॉईंट म्हणून एक पॉईंट असतो, जिथे की आधीच्या लाईन खालनं जर यांना लाईन पास करायची असेल तर तारा हा ग्राउंड सरफेस पासून 9 मीटर अंतरावरती आणल्या जातात. तर सुरुवातीला यांनी कुठलीही नोटीस नाही दिलेली किंवा आम्ही ते काम करणार आहे किंवा आम्ही इथून खालून तारा नेणार आहेत वगैरे असं काहीच नव्हतं. माझी तिथे 1.5 एकरची जी जमीन आहे त्याच्या मधोमधून ह्या तारा गेलेल्या आहेत. त्यामुळं तारा इतक्या खालून गेल्यामुळं, हाय व्होल्टेज लाईन असल्यामुळं नंतर भविष्यामध्ये मला तिथे कुठल्याही प्रकारचं येणं जाणं सुद्धा करता येणार नाही. शेती करायचं तर लांबच. म्हणजे यांनी कुठलीही काही पूर्वकल्पना न देता साहेब नुसती फसवणूक लावलेली शेतकऱ्यांची. ठीक आहे, करूत पेमेंट साहेब यांनी 1.5 वर्ष लावलेले. जी चेक दिले ती सुद्धा बाउन्स झालेले. तर बाउन्स झालेले चेक. आणि ज्या शेतकऱ्यांना ही फक्त टाइम पुढे ढकलतायत की आज देऊ तर उद्या देऊ, तर साहेब याचा 1.5 वर्ष कालावधी होत आलाय. आज आता 5 दिवस झाले, 5वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा. कोण आलं का तुमच्याकडे? प्रशासनातलं कोण, कंपनीचं कोण आलं का? इकडे बघा, काल तहसीलदार साहेब सुट्टीचे आलते, पण त्यांनी काय आम्हाला ठोस पुरावा दिला नाही. आजपर्यंत 5 दिवसात एकही कंपनीचा अधिकारी किंवा कुठल्याही कंपनीचा की तुमचं काय म्हणणं आहे म्हणायला सुद्धा आलं नाही, किंवा विचारलं नाही आम्हाला आजपर्यंत. आता ह्या पुढे काय करणार तुम्ही? आता ह्या 5 दिवस झाल्यात आणि काय करणार? बघूयात, आमच्यात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत आम्ही जागृत तरी होईल. आमच्या 15-16 जणांना त्यांनी नाही विचार केला. जे असेल ते असेल, प्रयत्न तर करू ना. एकही आम्हाला आशा आहे, आपल्या देशात आणखी मी लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने जर सुटत असेल तर प्रयत्न तर करू. जोपर्यंत आमच्यात जीव आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. एकंदरीतच हे शेतकरी जे आहेत ते 5 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या बी कंपन्या आहेत पवनचक्कीच्या, त्या कंपन्याने शेतकऱ्याला योग्य मोबदला देणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, वाशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.